मोठे फॉल म्हणजे 15% वरती जे होत असतात आणि जिथं स्टॉक्स 50 ते 70% घटतात त्या मोठ्या फॉल नंतर कायम मोठी तेजी झाली. तर खाली येताना जे चांगले शेअर क्वालिटी शेअर्स पण खाली आलेत त्या शेअरची यादी तयार ठेवा. आपली बायको सोनं घेत असते कधी ना कधी थोडंफार, आपण तिला चिडवत असतो अरे काय एवढ्याशा सोन्याने काय होणार आहे, पण आज त्यांचं एवढंस घेतलेलं सोनं आणि आपले मोठे इन्व्हेस्टमेंट केलेले शेअर याला सोन्याने आउट परफॉर्म केलंय. त्यांनी शक्यतो शेअर मध्ये डायरेक्ट येणं टाळावं हे आम्ही कटाक्षाने सांगतो. त्यापेक्षा म्युच्युअल फंड हे शेअर मार्केट पेक्षा तरी सेफ आहे. इन्व्हेस्टरने 2 अकाउंट स्ट्रॅटेजी आवर्जून केली पाहिजे. 2 अकाउंट स्ट्रॅटेजी वाचकांनी लक्ष द्यावं. 2 अकाउंट स्ट्रॅटेजी आवर्जून केली पाहिजे. मोतीलाल ओसवाल फायनान्स बर, तर आज तो शेअर 650 रुपयावर बंद झालाय. त्या शेअरवरही तुमचं आवर्जून लक्ष असावं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप शेअर मार्केट या आपल्या खास सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेअर मार्केटनं गेल्या आठवडाभरामध्ये ज्या प्रकारचा रोलर कोस्टर दाखवलेला आहे तो अभूतपूर्व आहे. आज गुरुवार आहे. आज गुरुवारी संध्याकाळी 17 एप्रिल रोजी आपण संध्याकाळी हा व्हिडिओ शूट करतो आहोत आणि या दिवशी जवळपास 500 अंकानं निफ्टी वरती गेलेला आहे. म्हणजे ज्या निफ्टीचा अंदाज इतका वाढेल असा आपल्याला अजिबात नव्हता, तसं ते झालेलं आहे. तर आपल्यासोबत या सगळ्या शेअर मार्केटविषयी चर्चा करण्यासाठी ही सध्याची जी मंदी आहे की तेजी आहे किंवा आणि या सगळ्या याच्यामध्ये काळजी नक्की काय घ्यायची असते याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नेहमीचे तज्ज्ञ श्रीनिवास जोखोडियाजी. श्रीनिवासजी, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. आजचं जे एकदम 500 अंकानं जो निफ्टी वाढलेला आहे तो तुम्हाला अपेक्षित होता का? नाही, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो की रोज निर्देशांक बघून त्याचा अंदाज लावण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी एक लॉंग टर्मचा व्ह्यू करून गुंतवणे आवश्यक होते. आपण त्या मागच्या आठवड्यात जो व्हिडिओ बनवला आवर्जून की त्यावेळेस लोक खूप पॅनिक होते. त्या दिवशी मला आठवतं मार्केट काहीतरी 2700 पॉईंट वरती खाली कोसळून 2200 पॉईंट पर्यंत आला होता. बरोबर. तेव्हा आपण आवर्जून बोललो होतो लोकांना की तुम्ही काही करा पण माल विकू नका. मंदी ही संधी, माल घेणारीची संधी, असं आपण त्यांना सांगत होतो की निदान विकू तरी नका. बरोबर. म्हणजे काय असतं योगेशजी, पडताना तुम्ही जर घेऊ नाही शकले तर निदान विकू नये. हे मागच्या 20 वर्षाच्या मार्केटच्या इतिहासात तुम्ही बघितले. जेव्हा जेव्हा असे मोठे फॉल, जे किरकोळ फॉल म्हणजे 2-5% होत असतात 6 महिन्यात ते वेगळे, मोठे फॉल म्हणजे 15%च्या वरती जे होत असतात आणि जिथं स्टॉक्स 50 ते 70% घटतात त्या मोठ्या फॉल नंतर कायम मोठी तेजी झाली. तो हर्षद मेहता असो, केतन पारेख असो, लेमन क्रायसिस असो, कोरोना असो किंवा आत्ताचा. ओके. त्यामुळं श्रीनिवासजींनी असं सांगितलेलं आहे की मोठी मंदी आल्यानंतर मोठी तेजी येणं हे स्वाभाविक आहे, पण या सगळ्या मोठी तेजी सुरू होण्याला विलंब किंवा किती आता मुदत आहे, त्याला टाईमलाईन काय आहे? नाही, अजून सगळे ढग हटले नाहीये. जे टॅरिफ वॉरने सुरू झालेत अजूनही अनेकदा टांगती तलवार गुंतवणूकदारांवर आहे. कारण की जे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आहेत ते खूप लहरी आहेत. जसं आपण बघतोय की त्यांचा आता सगळ्या देशांबद्दल सोडून चायनावरच जास्त फोकस आहे. पण तो फोकस कधी परत हटेल आणि भारतावर येईल, दिस इज अनप्रेडिक्टेबल. त्यामुळे आपण जे मागच्या वेळेस बोललो जे कायमच बोललो, कोणीही एकदम टॉपवर विकू शकत नाही आणि कोणीही एकदम बॉटमवर घेऊ शकत नाही. त्यामुळे मी बॉटम आला तर घेईल आणि मी टॉप आला तर एक्झिट होईल, हे असं धोरण न अवलंबता ही माझी शेअरची लिस्ट आहे. जी काही तुमची शेअरची लिस्ट असेल जी तुम्ही तेजीमध्ये घेऊ शकले नाही पण फंडामेंटली चांगले आहेत, ती शेअरची लिस्ट तयार ठेवा. प्रत्येक फॉलमध्ये चांगले शेअर, मी सांगतोय नुसतं एखादा शेअर आहे, फॉर एक्झाम्पल अनेक दिवसापासून तुम्ही जेन्सॉल बद्दल ऐकत असाल, तो शेअर खाली येतोय तर नुसता खाली येत नाही, त्यात विविध प्रकारचे मिसमॅनेजमेंट ऑफ फंड झालंय. म्हणजे त्याला सोप्या भाषेत आर्थिक घोटाळा. बरोबर. तर ते झाल्यावर तो शेअर आता 90% खाली आहे, तो 98% जरी खाली आला तरी तो काय घ्यावा. बरोबर. ज्याच्यावर सेबीने बॅन लावलाय, सेबीने पेनलाइज केलंय प्रमोटर्सला. तर खाली येताना जे चांगले शेअर क्वालिटी शेअर्स पण खाली आलेत त्या शेअरची यादी तयार ठेवा. जो तुम्हाला 100ला घ्यावासा वाटत होता पण त्याच्यानंतर तो 130 गेला, पण आज लकीली तोच 60ला अवेलेबल आहे. असे अनेक शेअर आहेत. मार्केट जसं नेहमी म्हणतो फक्त 16% पडलं होतं, पण शेअर 50, 40, 60, 70% पडले होते. टाटा मोटर्स सारखा ब्लू चिप लार्ज कॅप तो 1180 पासून 550 आला होता, म्हणजे याचा अर्थ 54-56% पडला होता. अशा शेअरची यादी तयार ठेवा. ओके. आणि तेजी येईल की मंदी येईल याच्यासलं थोडं अलिप्त राहणं चांगलं आहे. ओके. ट्रम्प तात्या भारताला किती त्रास देऊ शकतात? भारताला फोकस नाही, ते कोणाशी किती विचित्र वागू शकतात हे गेस करणं म्हणजे ते तसंच झालं की निफ्टी उद्या वर जाणार की खाली. ओके. दोन्ही गेस आपले चुकीचे झाले. आता मार्केटमध्ये नवीन जोक आहे,
निफ्टी पाहू नका, सेन्सेक्स पाहू नका, तर मार्केटमध्ये काही ट्रम्प इंडेक्स नावानं काही नवीन इंडेक्स तयार करावा काही ट्रम्प यांच्या मूडनुसार ते काय बोलतात, ते काय हसतात, ते काय चालतात, याच्यावर काय ट्रम्प इंडेक्स काय बाजारात तयार होऊ शकतो का असा? ही मीम्स बनवणाऱ्यांची जी फॅक्टरी असते ना हा. त्यांचं आपण कौतुक केलं Right, पाहिजे. खरी म्हणजे आज घटना व्हायला हो. आणि 15 मिनिटात मीम्सची लाईन लागायला, बरोबर. पण मीम्समुळे पैसा बनत नाही. खरी तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी बनवणाऱ्यांचा होत असावा. त्यांचा होतो, memes बनवणाऱ्यांचा होतो, गुंतवणूकदारांचा होणार नाही. बरोबर. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या सगळ्यापेक्षा हा. आणि निर्देशांक वाढेल का घटेल यापेक्षा मला कोणते शेअर चांगले वाटतात, मला म्हणजे त्यांच्या आर्थिक सल्लागाराला हो. एखादे एक्सपर्ट असतील तर त्यांना त्या शेअरची लिस्ट बनवावी आणि वाट बघाव की 100चा आहे, 60 आलाय, माझा व्ह्यू लॉंग टर्म. आणि मी कायम सांगतो लॉंग टर्म इज नॉट 1 इयर, बरं, लॉंग टर्म इज 4 to 6 years, ओके, ज्याच्यात तुम्ही ऍटलिस्ट एक सायकल बघता. बरोबर. श्रीनिवासजी जवळपास गेले 15 वर्ष या शेअर मार्केटशी सगळे काम पाहत आहेत, त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि असा सगळा दिग्गज अनुभव असल्यामुळे आपण त्यांच्याकडे आता एक नवीन त्यांच्याकडे आपण आता जाणून घेणार आहोत की शेअर मार्केटमधले किस्से, की त्याचा एक मोठा संच त्यांच्याकडे आहे. आणि आज तुम्ही आम्हाला असा एखादा किस्सा सांगा की जो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार करतील, त्यांचं प्रबोधन होईल आणि त्यांना जरा थोडंसं इन्साईट पण मिळेल की बुवा कशा प्रकारे हे शेअर मार्केट ॲक्च्युली वर्क होतं आणि यातला फ्रॉड कसा होतो किंवा यातली तेजी पण कशी होते. एक चांगलं किंवा वाईट असं कोणतं एक उदाहरण तुम्ही आम्हाला देऊ शकता? आपण आता एक सत्यमचं उदाहरण झालं होतं. बरं, म्हणजे ज्या सत्यमचे राजू रामलिंगम यांना सगळे प्रतिष्ठित बिझनेस अवॉर्ड्स भेटले होते बरं. आणि ती आपल्या इथे टॉपची IT कंपनी होती, त्यांनी पण असंच फंडची मिसमॅनेजमेंट केली होती आणि त्यानंतर तो शेअर एकदम अक्षरशः 6 रुपयेपर्यंत आला होता. आणि ती कंपनी नंतर महिंद्रा ग्रुपच्या टेक महिंद्राने टेक ओव्हर करून त्या कंपनीतले जे फंड मिसमॅनेजमेंट आहे त्याच्यावर ओव्हरकम करून ते कंपनी ॲज अ प्युअर सॉफ्टवेअर कंपनी म्हणून रन केली बरं. आणि त्याच्या टेक महिंद्रामध्ये मर्जर केले. त्यामुळे आज त्यांना परत सत्यमवाल्यांना चांगले दिवस आले. तर तसंच सगळ्या कंपन्यांवर होतं का? नाही. उदाहरणार्थ आता हे जेन्सॉन, जर यांचं काही बिझनेसच नाहीये आणि हे फंड मिसमॅनेजमेंट करून DLFचे फ्लॅट घेत असतील, पर्सनल यासाठी वापरत असतील, तर मला वाटत नाही की फक्त सत्यम मध्ये झालं म्हणून त्यांची ती स्टोरी रिपीट होईल बरं. म्हणून आपण जेन्सॉल मध्ये हात घालून पळून घ्यावे. ओके, 1100 रुपये होता योगेशजी हा शेअर काही महिन्यापूर्वी, बरोबर, आज 116 रुपये. ओके. म्हणजे जवळपास 90% तो शेअर घटलेला 90%. आहे. तेव्हा शेअर मार्केटनं जर तुमच्याकडे जर योग्य शेअर नसतील, दणका किती बसू शकतो? तर 90% दणका बसू शकतो. म्हणजे 100 रुपये तुमचे थेट 10 रुपये होऊ शकतात. याला जोडून एक दुसरं उदाहरण सांग. हा. हे झालं दणका कसा दणका बसतो. कसं बसतो. दुसरं उदाहरण की चांगला शेअर असला की तो राकेतनं पण कसा वरती येतो. बरं, कोरोनामध्ये इफ आय एम नॉट रॉंग टाटा मोटर्स हा डबल डिजिट मध्ये आलता 70-80 रुपीज, 70 ते 80 रुपये. जो आधी 500-600 गेला होता, म्हणजे तो पण 90% घटला होता. पण प्रमोटर सर्वोत्तम, बिझनेस चांगला, परत त्यांना चांगली उभारी घेतली आणि आता हे मंदी येण्याच्या काही 4-5 महिन्यापूर्वी तो शेअर 1180 गेला. ओके. म्हणजे 90चा 1180 म्हणजे तो 20 पट 12 पट ऑलमोस्ट वाढला, नॉट 20 पट 12 पट वाढला. म्हणजे एकीकडे तुम्ही जेन्सॉल सारखा कचरा बघितला, कचरा हा कचराच असतो आणि सोनं हे सोनंच असतं. सोनं तुम्ही किती अडगळी टाकलं तर ते झळाळून येतोच. ओके. सोन्यावरनं विषय तुम्ही आता काढलेलाच आहे. सोनं 98,000, म्हणजे तुम्हाला तरी असं वाटलं होतं का किती तुमच्याकडे? बरं, बाय द वे तुमच्याकडे किती सोनं आहे? नाही, माझ्याकडे मी मागच्या अनेक वर्षात काहीच सोनं घेतलं नाहीये. नाही नाही, असं कसं काय? तुम्ही आमच्याशी खरं बोलतात असं हो, मी सगळ्यांशीच खरं बोलतो. बरं. पण ते मीम्स मध्ये झालं तसं अनेकांच्या लाईफ मध्ये झालंय. आपण आपली बायको सोनं घेत असते कधी ना कधी थोडं परिणाम, आपण तिला चिडवत असतो, अरे काय एवढ्याशा सोन्याने काय होणार आहे. बरं. पण आज त्यांचं एवढंसं घेतलेलं सोनं आणि आपले मोठे इन्व्हेस्टमेंट केलेले शेअर याला सोन्याने आउट परफॉर्म केलंय. हे मोठ्या मनाने जरी मी शेअर मार्केटचा असला तरी मान्य केलं पाहिजे बरं. की त्याला आउट परफॉर्म केलंय. दुसरी गोष्ट, हे कुठं जाईल आणि कुठं थांबेल काय आहे योगेशजी, इट इज ऑल अबाउट प्रेडिक्शन्स. आणि प्रेडिक्शन म्हटलं म्हणजे इट मे गो राईट, इट मे गो रॉंग. दोन म्हणजे सोन्याबाबत 2 प्रेडिक्शन आपण ऐकलेले आहेत. एक तर असं आहे की सोनं 1.5 लाखावर तरी जाईल, नाही तर 56,000 येईल. 50-56,000 होतं तरी. बरं, बाय द वे आपण आता एक पोल घेऊया. तुमचं मत सांगा, सोनं 1.5 लाख की 55,000? नाही, सोनं मला वाटतं 1,15,000 20,000 जरी झालं तरी मोर दॅन इनफ. बरं. असं काही फास्ट मध्ये 1.5 लाख होण्यासारखं, वेनेवर देर इज अनसर्टेनिटी सोन्याला झळाळी येते. का सोनं का वाढलं याचं कारण तरी आपल्या वाचकांना सांगा. हे सगळ्यात जागतिक कारण, अनसर्टेनिटी, ट्रम्पची रिलेटेड, हो. सेफ हेवन हा. आणि सगळं सोन्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म हा. हायएस्ट
इझी लिक्विडिटी. बरं. म्हणजे सोनाराकडे गेलं आणि 5 मिनिटात तुम्हाला पैसे हो. येतात. तशी रिअल इस्टेटमध्ये नाहीये. शेअर मार्केटमध्ये यूज लिक्विडिटी पण भावाची गॅरंटी नाहीये. बरं. म्हणजे 100ची गोष्ट तुम्ही 60ला विकून काय करणार ना. सोन्यात तुम्ही, मला तरी मागच्या 20-25 वर्षात आठवत नाही की सोन्यात अशी 20 आणि 30% पडझड झाली. कधीच नाही. आता मार्केटमध्ये पडझड झाली. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही आवर्जून बोललो की सेल नाही, महासेल घेण्याचा टाइम आहे. बरोबर. पण सोन्यात अशी पडझडच होत नाही, कारण की अशी पडझड झाली लोकांना न सांगता ते शोरूमच्या मागे गर्दी करतात. ओके. पण आता असा एक जरा उलटा प्रश्न विचारू का, आता सोनं गहाण ठेवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी का? नाही, कोणतीही ॲसेट आम्ही कायम सांगतो की केवळ सोनं नाही, काही ॲसेट गहाण ठेवून शेअर मार्केटमध्ये करू नये. लिक्विडिटी असेल तर नक्की करावी. ओके. लिक्विडिटी असेल तर नक्की करावी. आणि करताना आत्ता जो मी नुसता जस्ट टाटा मोटर्सचा जो किस्सा शेअर केला, 600चा शेअर कोरोनामध्ये 70 आला आणि तो 70चा शेअर आता काही महिन्यापूर्वी 1180 होता. तो आता मागच्या आठवड्यात 530 आला होता योगेशजी. बरोबर. आणि आज परत 720-750 आहे. ओके. म्हणजे वेन यू आर इन गुड शेअर्स, बी अश्युअर्ड दॅट यू विल गेट फंटास्टिक रिटर्न्स. ओके. त्यामुळे गुड शेअर्स ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आणखी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की आजच इकॉनॉमिक्समध्ये मोठी बातमी आहे की म्युच्युअल फंडामधल्या ज्या SIP आहेत त्या थांबलेल्या आहेत, त्या लोकांनी स्टॉप केलेल्या आहेत. तर याच्याबाबत काय तुम्हाला सांगता येऊ शकेल? ज्यांना शक्य नाही त्यांनी शक्यतो शेअरमध्ये डायरेक्ट येणं टाळावं, हे आम्ही कटाक्षाने सांगतो. त्यापेक्षा म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटपेक्षा तरी सेफ आहे. आता विषय झाला की SIP थांबलाय, क्लोजर आलाय. मी मागं व्हिडिओमध्ये बोललो, अनेकांसाठी ही मंदी फर्स्ट टाइम आहे. अशा मंदीत ज्या लोकांनी वर चढ पाहिली नाहीये, व्हॉलॅटिलिटी पाहिली नाही, ते खूप लोक घाबरून जातात. आणि घाबरून ते म्युच्युअल फंडच्या SIP बंद करणे, थांबवणे असे प्रकार करतात. उलट पक्षी मी सांगेल, जर तुम्हाला येणाऱ्या काळात शक्य असेल तर SIPची लेवल वाढवा. जर तुम्ही 12,000 करत असाल, शक्य असेल तर 15,000 करा. SIP इज नॉट फॉर 6 months. SIP इज विथ अ व्ह्यू ऑफ 10 years प्लस. ओके. तर SIP थांबवू नका आणि शक्य असेल तर SIP मध्ये वाढ करा, रकमेमध्ये वाढ करा. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की जेव्हा आपण म्युच्युअल फंड म्हणतो तर त्याच्यामध्ये सेक्टर फंड घ्यावेत, हायब्रिड फंड घ्यावेत की निफ्टी बीज वगैरे असं घ्यावेत? नाही, मी म्युच्युअल फंडचं जास्त ऑब्झर्वरच म्हणूयात, एक न्यूट्रल ऑब्झर्वर, त्यामुळे एवढी डिटेल सांगणं उचित ठरणार नाही. बरं. पण या संदर्भात मला आमच्या मार्केट संदर्भात एक सांगायचं वाटतं, जे मागच्या व्हिडिओमध्ये आपलं राहिलं होतं. इन्व्हेस्टरने 2 अकाउंट स्ट्रॅटेजी आवर्जून केली पाहिजे. ओके. 2 अकाउंट स्ट्रॅटेजी वाचकांनी लक्ष द्यावं. 2 अकाउंट स्ट्रॅटेजी आवर्जून केली पाहिजे. तर आता ही 2 अकाउंट स्ट्रॅटेजी काय? तर हे 2 अकाउंट स्ट्रॅटेजी ही तुम्हाला दोन्ही याच्यात बेनिफिशियल ठरते. मी उदाहरण सकट सांगतो तर सोपं होईल. परत एकदा आपण टाटा मोटर्सचं नाव घेऊया. हा काय खरेदीचा सल्ला नाही, फक्त एक आयडिया घेण्यासाठी. टाटा मोटर्सचा शेअर आता जो समजा 100 रुपये चाललाय, तर तुम्ही 2 डीमॅट अकाउंट उघडा. एक तुमच्या नावाने एका ब्रोकरकडे उघडा आणि दुसरा तुमच्या नावाने दुसऱ्या ब्रोकरकडे, और एकाच ब्रोकरकडे तुमच्या नावाने तुमच्या फॅमिली मेंबरच्या नावाने. त्यात तुम्ही काय करू शकता, दोन्हीमध्ये टाटा मोटर्सच घ्यायचे. सॉरी, एक्झाम्पल देतो, दोन्हीमध्ये XYZ जो शेअर असेल तोच घ्यायचा. बरं. आणि 100 रुपये तुम्ही घेतला आणि तो जो एक अकाउंट असतो तो शॉर्ट टर्म ठेवायचा. शॉर्ट टर्मचा अर्थ, त्यात तुम्ही एक मनाला खूनगाठ बांधा की मला यात 20% भेटले की 10% भेटले की 30% भेटले, तुमचा जो कम्फर्ट झोन असेल त्यानुसार एक्झिट व्हायचं. आणि दुसऱ्या अकाउंट मध्ये तो लॉंग टर्म, त्याच्यात एक मनाला खूनगाठ बांधा, हे डबल, ट्रिपल किंवा या पटीत वाढलं तरच विकणार, नाही तर आहे ते पडणार नाही. याचं बेनिफिट असं आहे योगेशजी, 100चा 120 झाला आणि तुम्ही शॉर्ट टर्मचा विकला आणि तो त्याच्यानंतर वाढला तर तुम्हाला खंत वाटायचं कारण नाही, लॉंग टर्म अकाउंट मध्ये तो आहे. आणि 100चा 120 झाला, तुम्ही विकला नाही लॉंग टर्मचा, पण शॉर्ट टर्मचा विकला आणि तो आला 94, तर तुम्हाला परत खंत वाटायची गरज नाही. लॉंग टर्म मध्ये नाही विकला, पण शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही विकलाय. बरोबर. म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्मची तेजी आणि लॉंग टर्मची तेजी दोन्ही एनकॅश करू शकता. ओके. त्यामुळं एक 2 अकाउंट तुमचे जर असतील तर त्याचा फायदा तुम्हाला अशा पद्धतीने एक शॉर्ट टर्म साठी वापरायला हवे, एक लॉंग टर्म साठी. पण शॉर्ट टर्मचा वापरताना त्यात हात जोडून विनंती, चुकूनही वायदे बाजार म्हणजे फ्युचर ऑप्शन डेरिव्हेटिव्ह करू नये. ओके. तर हा आमचा नेहमीचा सल्ला असतो. सट्ट्यापासून, शेअर मार्केट हा काय सट्टा बाजार नव्हे, त्याच्यापासून तुम्ही दूर राहणंच चांगलं आहे, हितवा आहे. आता आपण या मुलाखती शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतो. गेल्या वेळेस तुम्ही आम्हाला PNGचा शेअर सांगितलेला होता. त्यानंतर मला वाटतं आपल्यासोबत रितेशजी होते, त्यांनी पण 2-3 असे शेअर, वारी रेमंड शेअर सांगितले. तर त्या गेल्या आठवड्यामध्ये आपण रेकमेंड केल्यापासून तर आत्ता त्याच्यामध्ये काय बाजारभावाचे काय
काय दिसून आलं त्याच्यामध्ये? आपण रिकमेंड केले नव्हते, तो अभ्यासासाठी दिलेला सल्ला होता की तुम्ही ऑब्झर्व करा. रेमंड मला वाटतं तिथून 10-15% वाढला, PN गाडगीळ सुद्धा 10-1% वाढला आणि वारी पण 8-9% वाढलाय, 10% तो पण वाढला. तिन्ही स्टॉक 10% वाढले 2 डिजिट मध्ये. पण तुम्हाला क्लॅरिफाय करायचं वाटतं यात काही विशेष नाही, कारण की मार्केट जेव्हा एवढं फास्ट वाढतं ना तेव्हा अनेक शेअर 20-25-30% सुद्धा वाढवले. म्हणून आम्हाला ते उगाच शेकी मिरवण्याचं आत्ता कारण नाही. परंतु हा खरेदीचा जरी सल्ला नसेल तरी हे स्टॉक तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराकडे जाऊन डिस्कस करावे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागावं. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा उत्तम स्टॉक्स असतील. अल्टिमेटली द एम इज दॅट की इन्व्हेस्टरने पैसे बनवले पाहिजे. आमच्या स्टॉकने बनवा, तुमच्या इन्व्हेस्टरच्या स्टॉकने बनवा, पण पैसे बनवले पैसे बनवा. तर पैसा जर तुम्हाला बनवायचा असेल तर लेट्सअपवरती आमचे शेअर मार्केट विषयीचे व्हिडिओ अजिबात पाहायला विसरू नका. श्रीनिवाजी, फक्त मला एक विचारायचं आहे, गेल्या आठवड्यात तुम्ही हे 3 शेअर सांगितलेले होते, त्याच्यावर अभ्यास करा असं आपण गुंतवणूकदारांना सांगितलेलं होतं. ही यादी यावेळेस तुम्ही काही अपडेट करणार आहात का? त्याच्यामध्ये काही आणखीन काय ऍड करणार आहात का? परत जे आपण नेहमी कटाक्षाने सांगतो ते परत एकदा मी सांगतो की हा खरेदीचा विक्रीचा कसलाही सल्ला नव्हे. तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवा, अभ्यासासाठी ठेवा, खाली ठेवा आणि अभ्यासासाठी ठेवा. तर यानुसार आम्ही आमच्या रडारवर म्हणजे ऑब्झर्वेशन लिस्ट मध्ये घेतलेले शेअर आहे. एक उत्कर्ष बँक नावाचा शेअर आहे. बरं योगेशजी, हा शेअर 1.25 वर्षापूर्वी 68 रुपये होता. बरं, आज 24 रुपये 25 रुपये चाललाय. इट इज इंटू स्मॉल फायनान्स बँकिंग. तर आता 24-25 रुपये चाललाय. या शेअरवर तुमचं लक्ष असावं. ओके. त्याबरोबरच एक शेअर मार्केट मधलीच कंपनी आहे, नामांकित कंपनी आहे, मोतीलाल ओसवाल फायनान्स. बरं, तर आज तो शेअर 650 रुपयावर बंद झालाय. त्या शेअरवरही तुमचं आवर्जून लक्ष असावं. बरं. आणि एक शेअर आहे या आत्ता जरी नाही आम्ही बोललो तरी स्विगी आपल्या रोजच्या वापरण्यात आहे. सारखं आपल्या मोबाईल मध्ये हा ऍप स्विगी आणि झोमॅटो ऍप नक्की सापडतो. खरी गोष्ट आहे. हा लिस्ट झाल्यावर जवळपास 640 होता, आज तो 341 आहे. तर हे 3 शेअर तुमच्या रडारवर असावे, ज्याचा तुम्ही अभ्यास करावा, तुमच्या आर्थिक सल्लागारांशी डिस्कस करावा. आता हे जे आम्ही शेअर डिस्कस केलेले आहेत, हे शेअर्स श्रीनिवास यांच्या क्लायंटकडे असू शकतात, आम्ही जे चर्चा करत आहोत त्यांच्याकडे असू शकतात. हे तुम्ही गृहीत धरून चाला. त्यामुळं आमच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या सल्लागाराला विचारा आणि त्यानंतर ह्या शेअर्समध्ये काय करायचं आहे तो निर्णय घ्या. हे आम्ही तुम्हाला फक्त अभ्यासासाठी सुचवलेले शेअर्स आहेत. मला एक अजून लोकांना खोटी पुशारकी मिरवण्यात आनंद आहे, पण आम्हाला अजून एक सांगायला पण काही कमीपणा वाटणार नाही. याआधी अनेक आमचे असे अभ्यासासाठी सुचवलेले शेअर कधी कधी चाललेही नाहीये. तर ते सुद्धा आपण मानायला हवे. उगाच शेकी मिरवण्यात अर्थ नाही. त्यामुळे तो जो गुंतवणुकीचा निर्णय आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासावरती घ्या. पण श्रीनिवासजी यांच्याशी चर्चा केल्यानंतर किंवा त्यांची मुलाखत घेतल्यानंतर आपल्याला एक बाजाराचं एक ओव्हरव्ह्यू मिळतो आणि इन्साईट पण मिळतं की बुवा की खरोखरीच मार्केटमध्ये नक्की काय चाललेलं आहे, त्याचे जे अंडर करंट्स आहेत ते आपल्याला समजत असतात आणि त्यातनं आपली देखील एक बौद्धिक वाढ किंवा शेअर मार्केटविषयीचं ज्ञान वाढत असतं. तर श्रीनिवासजी, धन्यवाद तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल आणि आपल्या प्रेक्षकांना देखील त्यांची जी गुंतवणूक आहे ती भरभरून त्यांना परतावा देईल अशा शुभेच्छांसह आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.